प्राण्या वगैरे बद्दल काही सांगू शकता का? प्राणी कसं आहे, जोपर्यंत त्या प्राण्यांना खाद्य मिळत नाही तोपर्यंत प्राणी कसं, त्यांना खाद्य तिकडे जंगलामध्ये मिळालं तर गावाकडे कशाला येणार तो. बरोबर. कारण कसं आहे, खाद्य आता सध्याला गावाच्या चारही साईडला आहे त्यांना. कारण जिकडे खाद्य मिळेल त्याच्या मागोमाग ते टायगर, लेपर्ड हे सगळे मागे मागो जातात त्याच्या. आता खरं आतापर्यंत आपल्या गावामध्ये झाले नाही, तर आतापर्यंत होणार पण नाही ते समोर. कारण आता ह्या साईडला झाले होते तिकडे लेपर्डचं, टायगरचं वगैरे. कारण कसं आहे, त्या वाघिणीला काहीतरी जखम वगैरे झालं होतं, एकदम खायला भरपूरच, म्हणजे तिला एकदम कंटाळली होती ते. अचानक त्याच्या समोर तो वाघ गेला, वाघाच्या समोर माणूस गेला, पकडलं त्याला. नाही तर आतापर्यंत कुठलंच काही लेपर्डचे नाही, टायगरचे नाही, काही नाही. लेपर्ड आणि टायगरने कोणावर अटॅक नाही केला. नाही, ही घटना पहिलीच आहे. पहिली आहे, ते पण आपल्या गावाच्या शेजारी आहे, गावामध्ये नाही. मग गावात प्राणी वगैरे येतात का? येतात ना, हरिण वगैरे येतात, गवे येतात, त्या शेतामध्ये शेताची नुकसानी करतात, भरपूर येतात. इकडे कसं आहे, आपल्याला रात्रीला मचारवरती थांबून ते राखवाली करायला लागतो शेतात, तेव्हा आपल्याला शेतातलं पीक आपल्याला घरामध्ये जातो. नाही तर कसं, आपण रखवाली नाही केलं तर सगळं ते नष्ट करून टाकणार. नीलगाय आहेत, वाईल बोर आहेत, त्याच्यामध्ये गवे आहेत, हरिण आहेत, हे सगळे शेतामध्ये पडूनच राहतात. म्हणजे प्राण्यांच्या येणं जाणं शेतात असतेच. असते. आणि तुमच्या जंगलाबद्दल काही सांगा आम्हाला. जंगलाबद्दल आता कसं आहे, जंगल ठीकच आहे. कारण जंगल ठीक आहे, पण एवढं आहे का, थोडंसं टायगरची कमतरता आहे इकडे, दुसरं काही नाही. परंतु आपला नागझिरा नवेगाव जो व्याघ्र प्रकल्प आहे, हा तर टायगरसाठीच फेमस आहे ना. नाही, मग कमतरता सध्याला गव्यासाठी फेमस होता. जेव्हा हे वाईल्ड लाईफ सेंच्युरी होती ना, तेव्हा गव्यासाठी फेमस होता. आता कसं आहे, टायगरचं कसं झालं, ते थोडंसं जे महाकाल टायगर्स होते ते कुठे गेले, त्यांच्यावरती कोणाचे वाच नाही आहे. आणि आता दुसरं एक जांभळी मेल म्हणून टायगर आलं. कारण पैदास महाकालची होती आणि जांभळी मेलने एंट्री केलं. कसं त्याची पैदास असल्यामुळे फिमेल इकडे तिकडे ते फिरवत आहेत त्या पिल्लांना वगैरे. कारण त्याची पैदास आणि तो मेल टायगर राहिला असता तर आरामात त्याच्या मागोमागं ते सगळे फॅमिली राहिली असते. कारण महाकालचीच फॅमिली आहे ते. पण नवीन मेल आल्यामुळे कसं आहे, ते पिल्लांना वाचवण्यासाठी सगळे इकडे तिकडे टायगर वगैरे, ते फिमेल टायगर गावाच्या परिसरात म्हणजे येतो. तिकडे T4 आपण टायगरीश आहे, चोर कमराला, ती त्या एरियामध्ये शिफ्ट झालेली आहे. म्हणजे आता इथे जो मेन टायगर होता त्याचं नाव काय म्हणाले? महाकाल. तर महाकाल इथून गेला तर कुठे गेला त्याच्यावरती पण काही वाच नाही. महाकाल बद्दल काही माहिती नाही. आणि आता नवीन टायगर इथे आला आहे, जांभळी मेल म्हणून. जांभळी मेल तो सध्याला आता तो ह्या जंगला इंडियन टिअर मध्ये वास्तव करत आहे, नागझिरामध्ये.